आज आपण घरच्या घरी उडदाचे खुसखुशीत पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पापड बनवण्यासाठी इथे मी रामबंधूचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. या पिठामध्ये सर्व साहित्य असतं, मीठ सुद्धा असतं, त्यामुळे अजिबात आपण ह्याच्यात काही घालायची गरज नाही. आपण थोडंसं पीठ साईडला काढून ठेवूया, म्हणजे पापड लाटताना आपल्याला ते उपयोगी पडतं. त्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. अजिबात पाणी जास्त होऊन द्यायचं नाही ह्याच्यामध्ये. बघा, अशा प्रकारे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ पिशवीमध्ये आपण रात्रभर मुरत ठेवायचं आहे. बघा, रात्रभर आपलं पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण ह्याला तेल लावून उम्याने चांगलं आपण त्याला मऊ करून घेऊया. छान असं आपलं पीठ मऊ झालेलं आहे. आता ह्याच्यातील थोडंसं पीठ आपण कट करून घ्यायचं आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचे, म्हणजे हवेने ते सुकत नाहीत आणि पापड पण आपले छान लाटले जातात. आता आपण ह्यातला एक गोळा घेऊन त्याला पीठ लावून पापड लाटून बघूया. इथे मी हे पापडाचं लाटणं घेतलेलं, याने आपण पापड लाटणार आहोत. याने पटापट पापड लाटले जातात. बघा, छान असा पातळ आपला पापड लाटला गेला. अशा प्रकारे आपण सर्व पापड लाटून घेऊया. हे सर्व पापड लाटून झालेले आहेत. आता हे पापड आपण 2 दिवस पंख्याखाली वाळवून घ्यायचे आणि फक्त अर्धा तासासाठी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायचे. बघा, मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत. आता हे बघा, तेलामध्ये मस्त फुलतात आपले पापड, खुसखुशीत झालेत. हे पापड भाजल्यानंतर सुद्धा छान लागतात आणि हे पापड अगदी वर्षभर टिकतात. अजिबात त्याला काही होत नाही. खायला तर खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.